मंत्र्यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्री बदलू शकतात. महाराष्ट्राच्या प्रशासनात आता नेमका असा कोणता बदल झाला आहे ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारांमध्ये वाढ झाली आहे? नमस्कार, तुम्ही पाहत आहात इंडिया लीडर. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासन कार्यव्यवहार नियम 2026 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या नव्या नियमांनुसार न्यायालयीन बाबी वगळता जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय मुख्यमंत्री बदलू किंवा रद्द करू शकतात. मात्र असा निर्णय बदलताना त्यामागची कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे संबंधित खात्याचा मंत्री हा त्या विभागाचा प्राथमिक निर्णय करता राहणार आहे. म्हणजेच मंत्र्यांचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे जाणार नाहीत. मात्र एखाद्या निर्णयाचा सार्वजनिक हिताशी संबंध असेल किंवा अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली असेल तर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करू शकतात. या बदलामुळे मुख्यमंत्र्यांना केवळ निर्णय बदलण्याचाच अधिकार मिळालेला नाही, तर ते कोणत्याही विभागाची कागदपत्रे थेट मागवू शकतात. संबंधित मंत्री आणि विभागाच्या सचिवांना ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. त्याचबरोबर एखादं महत्त्वाचं प्रकरण थेट मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रक्रियेतही काही बदल करण्यात आले. काही विषयांवर प्रत्यक्ष मंत्रिमंडळाची बैठक न घेता मंत्र्यांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेता येणार आहे. तातडीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित मंत्र्याने अभिप्राय दिला नाही तर त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचं गृहीत धरलं जाऊ शकतं. या नव्या नियमांमध्ये मुख्य सचिवांच्या भूमिकेलाही महत्त्व देण्यात आलं आहे. एखादा प्रस्ताव नियमांचं उल्लंघन करत असेल किंवा सरकारच्या धोरणाशी विसंगत असेल तर अंतिम निर्णयापूर्वी मुख्य सचिव मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना त्याबाबत सल्ला देऊ शकतात. एकापेक्षा जास्त विभागांशी संबंधित विषयावर निर्णय घेण्यापूर्वी संबंधित विभागांशी सल्लामसलत करणंही आवश्यक असेल. आता या बदलामागची पार्श्वभूमी समजून घेणंही महत्त्वाचं आहे. 2022 मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीला तत्कालीन सहकारी मंत्री अतुल सावे यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2023 मध्ये तत्कालीन सरकारी कामकाजाच्या नियमांचा आधार घेत मुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या या अधिकाराची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या बाजूने या बदलामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र यावर चर्चा सुरू झाली आहे. कारण महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारचा भाग आहेत. त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील एखाद्या मंत्र्याचा निर्णय बदलला तर त्यावर संबंधित पक्षाची भूमिका काय असेल हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. एकूणच नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या निर्णय प्रक्रियेतील अधिकारांचं संतुलन बदलताना दिसतंय. मंत्र्यांकडे त्यांच्या विभागातील प्राथमिक जबाबदारी कायम असली तरी जनहिताच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री अधिक प्रभावीपणे हस्तक्षेप करू शकणार आहेत. आता या वाढलेल्या अधिकारांचा प्रत्यक्ष वापर कसा होतो आणि त्याचा प्रशासनासोबत महायुतीच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या मते मुख्यमंत्र्यांना असे अधिकार मिळणं प्रशासन अधिक वेगवान करण्यासाठी योग्य आहेत की मंत्र्यांच्या स्वायत्ततेवर त्याचा परिणाम होऊ शकतो? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी इंडिया लीडर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.